नमस्कार मंडळी. यावर्षी घरच्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा घरीच मिठाई बनवा. अगदी स्वस्त पडते आणि अगदी बाहेरच्यासारखी मिठाई होते. तर एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त 15 मिनिटात बनवून होते. जास्त वेळ नाही लागत. जितकी लवकर ही मिठाई होते ना बनवून, तितकीच ती खायलासुद्धा चविष्ट लागते आणि तोंडात घालतात विरघळते. चला तर मग डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच करूया. सर्वात आधी ट्रेला किंवा ताटाला सर्व बाजूनी तूप चोळून घ्यायचे, कारण ऐन वेळेला गडबड नको. कारण गरम गरम मिठाईचे मिश्रण लगेच आपल्याला ट्रेमध्ये घालता येते. ही झाली पूर्वतयारी. आता पुढे मी आदल्या दिवशी 2 लिटर दुधाचे पनीर बनवून घेतले, अगदी घरच्या घरी. आणि तुम्हाला जर का घरी पनीर बनवायचे नसेल तर बाहेरून अर्धा किलो पनीर घेऊन या. हे घट्ट झालेलं पनीर मी किसणीच्या साहाय्याने किसून घेतले. मोठ्या होलच्या साहाय्याने किसून घ्यायचे, म्हणजे पटकन होते. पनीर किसून झाले. आता याचे काय करायचे, याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे. पूर्णपणे किसून घेतलेले पनीर मिक्सर जारमध्ये घालून घेतले, कारण ते सॉफ्ट होण्यासाठी. अगदी बाहेरच्यासारखी बर्फी झाली पाहिजे, त्यासाठी त्याच्यामध्ये 20 ग्रॅम काजू घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये मी फक्त 50 ग्रॅम साखर घालत आहे. सुरुवातीला याला कोरडे वाटून घ्यायचे. अशा प्रकारे बारीक कोरडे वाटून झाले ना, नंतर याच्यामध्ये ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने दूध घ्यायचे भरून. दूध घालून घेतल्यानंतर अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला नाही कळणार, मी डायरेक्ट बाउलमध्ये काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला समोर दिसेल. अशा प्रकारे पातळ पेस्ट झाली पाहिजे. मिक्सर जारमध्ये वाटून घेतल्यामुळे पूर्णपणे तर पुसून घेता येत नाही, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं. जास्त नाही, दूधच घालायचं आणि मिक्सर जार चांगला पुसून घ्यायचा. ज्याच्यामध्ये पनीरची पेस्ट घातली त्याच्यामध्ये काढून घेतलं तरी चालेल, किंवा असं बाजूला ठेवून दिलं तरी चालेल. आता काय करायचे, कढई ठेवायची. कढईमध्ये 1 कप दूध घालून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 चमचा मस्तपैकी असे साजूक तूप घालून घ्यायचे. याच्यामध्ये दूध कच्चे नाही घालायचे. दूध आपण नेहमी गरम करतो तसेच दूध गरम करायचे. नंतर रूम टेम्परेचरचं दूध झाल्यानंतर कपभर दूध याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये वाटून घेतलेली पेस्ट घालून घेऊया. आणि दूध घालायच्या अगोदर गॅसची फ्लेम मंद आचेवरती ठेवून दूध आणि पेस्ट घालून घ्यायची. सर्व पेस्ट मी पुसून कढईमध्ये घालून घेतली. मिक्सर जार पुसून घेतलेले दूधसुद्धा कढईत घालून घ्यायचे. आता हाताला जराही न थांबवता सतत ढवळून घ्यायचे. दुधामध्ये पेस्टची गुठळी दिसत असेल, काळजी करायचे काम नाही. जसे दूध गरम होईल, जसजसे आपण ढवळत राहू ना, ती आपोआप मोकळी होते. आता गॅसची फ्लेम इथे मध्यम आचेवर ठेवून पातळ होईपर्यंत सतत ढवळून घ्यायचे, म्हणजे खाली लागता कामा नये. खाली लागू नये म्हणून त्यासाठीच आपण याच्यामध्ये तूप घालून घेतले. बघा, एकदम पातळ झाले, जराही कुठे गुठळी दिसत नाही. अशा प्रकारे सुरुवातीला पातळ होते, नंतर हळूहळू घट्ट होत जाते. आता याच्यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्यायचे. मिश्रण थोडेसे घट्ट झाले की त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडरमध्ये साखर असल्यामुळे मी साखर कमी घातली. मी इथे डेअरी मिल्क पावडरचा वापर केला आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठलीही मिल्क पावडर वापरू शकतात. आता बघा, मिश्रण कसे घट्ट होत आले. मंद आचेवरतीच करून घ्यायचे. आता याला चांगला फ्लेवर येण्यासाठी रोज इन्सेन्स घालून घ्यायचे. केवढा घातला तरी चालेल, त्यामुळे अगदी बाहेरच्या मिठाईसारखी याला टेस्ट येते. आता बघा, मिश्रण कसे घट्ट होत आले. शिल्लक राहिलेले तूप आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते. तर अर्धा चमचा तूप मी पुन्हा एकदा याच्यामध्ये घालून घेतले. ढवळत असताना गॅसची फ्लेम कमी जास्त करत राहा, फक्त खाली लागून नका देऊ. जोपर्यंत किनारीला तूप सुटत नाही ना, तोपर्यंत याला चांगले परतूनच घ्यायचे आहे. एकदा का किनारीला तूप सुटले
का मग समजून जायचे. आता ते कसे ओळखायचे का आपले मिठाईसाठी मिश्रण तयार आहे की नाही. एकदा का अशा प्रकारे मिठाईचे मिश्रण एका ठिकाणी जमले, गोळा तयार झाला तर काय करायचे, थोडेसे मिश्रण घेऊन असे गोल फिरवायचे. हे बघा, म्हणजे पूर्ण जमत आहे, म्हणजे मिठाईसाठी मिश्रण आपले तयार आहे. आता ना गॅस बंद करून टाकायचा आणि याला ताबडतोब लगेच गरम गरम असतानाच ट्रेमध्ये काढून घ्यायचे आहे. ट्रेमध्ये काढा किंवा प्लेटमध्ये काढून घ्या आणि याला सर्व बाजूनी सारखे करून घ्यायचे. सर्व बाजूनी सारखे करून घेतल्यानंतर पिस्त्याचे पातळ पातळ काप याच्यावरती छान असे पेरून द्यायचे. बदामाचे काप घातले तरी चालतील. पिस्त्याचे काप वरतून घातल्यानंतर ते पडू नये म्हणून त्यासाठी काय करायचे, वरतून असे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये चांगले ते बसून जातील आणि पडणारसुद्धा नाही मिठाई खाताना. तुम्हीसुद्धा माझ्यासारखी मिठाई बनवून बघा. पाहुण्यांना आणि घरच्यांना खायला घाला. कौतुक नक्कीच करतील आणि विचारतील, घरचे तर नाही पण पाहुणे नक्कीच विचारतील, बर्फी कुठून विकत घेतली. इतकी साधी आणि सोपी पद्धत. आता हा ट्रे फ्रीजमध्ये न ठेवता पंख्याखाली याला थंड करून घ्यायचे आहे, ते पण 2.5 ते 3 तास. हलवाईसुद्धा अशा प्रकारची मिठाई बनवायला इतका वेळ नक्कीच घेतो. आता छान याचे चौकोनी काप करून घेऊया. तुम्ही स्वतः ही मिठाई बनवून बघा. तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही बनवलेली मिठाई कशी झाली. जेव्हा ही बर्फी तोंडात टाकतो ना, तेव्हा वाटतसुद्धा नाही की पनीरची बर्फी बनविली आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते. इतकी मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी. अगदी वयस्कर माणसांना दात नसतात, त्यांनी जरी ही बर्फी खाल्ली ना, अगदी तोंडात टाकताच विरघळून जाईल अशा प्रकारची ही मिठाई. तर ही पनीर काजू बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल ना, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच छान गोड रेसिपीबरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.